म्हणजे नमस्कार. आज आम्ही हरिपूर तालुका मिरज जिल्हा सांगली येथे ऊसाचा जो असा एक प्लॉट आहे जो आता 8 महिन्यात हार्वेस्टिंग होत आहे आणि तो पाहण्यासाठी आम्ही किरण आपल्या कंपनीचे ग्रेट लीडर किरण सुकेसर यांच्या माध्यमातून आलोय. तर जाणून घेऊया त्यांच्याकडूनच की त्यांना त्यांच्या ह्या क्षेत्रामध्ये ऊस शेतीमध्ये काय काय बदल दिसले. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा जरा. मी संतोष कुमार पाटील, राहणार हरिपूर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. अच्छा, तुमचं हे ऊसाचं क्षेत्र किती एकर आहे? 3 एकर आहे. 3 एकर आहे. हा. तुमची ऊसाची ही लागण आहे किती महिन्याची आहे? ही 8 महिन्याची आहे. 8 महिन्याचे. हा. म्हणजे आता 8 महिने कुठून चाललाय ऊस ऊस चालू. हार्वेस्टिंग होते. हो. आता मला सांगा की ह्या 8 महिन्यामध्ये तुम्हाला त्या तुमच्या ऊस पिकामध्ये कोणते कोणते बदल दिसले? पेरांची संख्या लांबी वाढलेली आहे हा. आणि जी जाडी आहे, हा. ऊसाची जाडी वाढलेली आहे. जाडी पण चांगली झाली. हा, त्यामुळे वजनाला ऊस भरायला आहे. भरपूर यायला लागलाय. हा. बरं. नाही, गुंठ्याला 1.25 टनाचं हे व्हायला लागलं. Average आहे. Average आहे. 8 महिन्यातच. हा. तुम्हाला ह्या शेती क्षेत्रातला किती वर्षाचा अनुभव आहे? हा, शेती क्षेत्रातला मला तरी 10 वर्षाचा अनुभव 10 आहे. वर्षाचा अनुभव आहे. हा. बरं, ह्याच क्षेत्रामध्ये तुमचं याच्यापूर्वी जो तुम्ही ऊस शेती करत होता हा. तर असं ऊसाचं पीक तुम्हाला पाहायला भेटत होतं का? नाही नाही नाही, काय झालं, ह्या पूर्वी आम्ही बोरचं पाणी होतं. हा. आता सुद्धा बोरचं पाणी आहे, पण आम्ही केरॉन कंपनीचे ओरिकेन वगैरे तुम्ही सोडले ऊसाला. हा, त्यामुळे भरपूर फरक पडला आणि जमिनीचा पोत सुधारून हा. माती असं हे झाल्या. सुटी झाली. हा, सळसळीत. एक दाखवता का जरा थोडंसं आतमध्ये जरा मातीवर दाखव म्हणतो. अच्छा, म्हणजे एकदम अशी सुटी सळसळीत, एकदम जिगट अजिबात नाही. नाही. हा. पण दुसरी गोष्ट की तुम्ही रासायनिक खताचा वापर कसा करा? कमी 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 प्रमाणात आले. जे मी पहिल्यांदा 100% करत होतो हा. ते आता 50% पेक्षा पण कमी आलो. अच्छा, म्हणजे रासायनिक खताचा 50% वापर कमी केला. हा, कमी केला. बरं, केरन जी टेक्नॉलॉजी आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून काय आळून फवारणी घेतली का तुम्ही? नाही नाही नाही, काय नाही नुसतं केलं. बरोबर. हा. तर आता हे 8 महिन्यातच तुम्हाला उत्पादनाचा जर विचार करायला गेला तर किती लाख रुपयाचं तुम्हाला उत्पादन भेटते 8 महिन्यातच? तरी मी हा ऊस 33 रुपये टनाने दिला. टनाने दिलाय. हा. अच्छा, तरी सरासरी किती अवरेज म्हणजे 1.25 लाख रुपये जर एकरी पकडले हा. तर 3.5-4 लाख रुपये 4 लाख रुपये होतो. हेच उत्पादन मी वर्षात सुद्धा माझं एवढं निघत नव्हतं. अच्छा, म्हणजे एक वर्ष ऊस ठेवून एवढं उत्पादन निघत नव्हतं. ते आता तुम्हाला हे 8 महिन्यातच मिळते. अच्छा, ठीक आहे. बरं, आपल्या ह्या महाराष्ट्रामध्ये ऊस शेती करणारे ऊस शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला देऊ शकता? त्यांना मी एकच सल्ला देईन की केरॉनचं चांगले आहे ते हे उत्पन्न हे की तिथे वापरून तुम्ही अवश्य वापरा, हा माझा सल्ला देईन मी. तुम्ही तुमच्या ह्या ऊस पिकाबद्दल जी काय माहिती दिली त्याबद्दल मी केरन कंपनीकडून तुमचे आभार. धन्यवाद. ओके, थँक्यू.